म्हणजे बी संघाने मात्र गोलंदाजीच्या बळावर भोपर संघाला मात्र चारी मुंड्या चित केलं होतं. मात्र आता सामना नक्कीच पाहायला मिळेल. 4 षटकांची ही लढत, एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. मात्र गोलंदाज आणि फलंदाजामध्ये असलेली ही लढत आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. मात्र नक्कीच ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी जाणार आहोत आपण प्रसन्न चव्हाण, ज्यांचा आवाज आपण सातत्याने डोंबिवली, कल्याण डोंबिवली असो, टिटवाळा परिसरामध्ये आपण ऐकत आलात. असे प्रसन्न चव्हाण, ओर टू कॉम्बॉक्स. सो मच आदरणीय अशोकजी पाटील सर. अप्रतिम आवाज आपण ऐकला खेळाच्या मागील सत्रामध्ये, जिथे मॅच इंटरेस्टिंग होण्याची शक्यता, थोडे चान्सेस क्रिएट झाले होते. मात्र येस, मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर द गुड गेम. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. आपण जॅक करत असताना मैदानावरती मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल, या दोन धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलक 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक पहिलं घेऊन, ते म्हणजेच नागेशच्या विरोधामध्ये आपल्याला श्रीराम पाहायला मिळतील, ज्या श्रीरामच्या बॅटमधून आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता धारण करणं गरजेचं राहणार आहे, कारण 4 वर्ष मॅच आहे. 4 वर्ष मॅचमध्ये 50 ते 60 धावा बनवणं नेहमी गरजेचं असतं. यावेळेस ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हाताला, बॉल ब्रश करून बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीरामच्या बॅटमधून आज जबरदस्त 7 क्वालिटीचा चौकार. चा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. हवांतरची धाव फलकावरती आड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना 7 धावा. आदरणीय रामदासजी तांडेल साहेब, जे बेतवडे गावचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र संपूर्णपणाने फ्लाय होत असताना यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे थोडीशी. एकीकडे संघ पाहायला मिळतोय नवापाडा आणि दुसरीकडे निलजेब, असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुभाषजी पाटील, जे बेतवडे गावचे पैलवान आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पैलवानकीने आपलं नाव मोठं केलंय. संपूर्ण बेतवडेकरांचं आणि संपूर्ण डोंबिवलीकरांचं महाराष्ट्र केसरी आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन असावा. यावेळेस फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतोय, धक्का मोठा बसलाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीमला, फलंदाज होतील बाद. निलचेप संघाला हा पहिला धक्का बसतोय. क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील किशोर पाटील, नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. बघूया किशोर यांच्या वतीने कशी कामगिरी असेल, पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 8 धाव्या फलकावरती पहिला धक्का बसतोय.
कुठेतरी असं वाटत होतं की कदाचित धावसंख्या मोठी बनेल, मात्र त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती नागेश यांच्या वतीने हा पलटवार पाहायला मिळतो आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाज किशोर. शॉर्टर वनचा वापर पुल करण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये मिसफील्ड झाली. मिड विकेट मध्ये पिंट्या असतील. जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट असताना धावा 2 आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 10. आदरणीय रामदासजी तांडेल साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एस के पाटील चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेस देखील लेफ्ट स्ट्रोक ऑन साइडला. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. पिंट्या मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी या चौकार पाहायला मिळते. गुड स्ट्रोक. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल आणि धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील लढत असेल वाडेकर 40+ विपक्ष खंबालपाडा 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत, सो टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. वाडेकर 40+ आणि खंबालपाडा 40+. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती उमेशच्या वतीने षटक क्रमांक 2 मध्ये कशी गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जरूर एक महत्त्वाची विकेट गेली, मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो वरती जात चाललाय. धावेंच्या ग्राफला आता कुठेतरी थोडंसं खाली आणणं गरजेचं राहणार आहे. धावेंचा ग्राफ खाली येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग, आणि त्यासाठी डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं फार इम्पॉर्टंट आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जर आले तर मात्र कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उमेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. उमेशच्या वतीने कशी गोलंदाजी असेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. बॉलिंग ट्रॅकवर उमेश. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. श्रीरामसाठी टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, रडारपेक्षा दूर होता, पंचांनी पाहिलंय आणि व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल. पहिलाच बॉल जो मात्र थोडासा दिशाहीन पाहायला मिळतोय. 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड. डीपमध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफमध्ये, एक लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर. आउटसाइड द सर्कल बाउंड्री लाईनवरती प्रोटेक्टिव्ह भूमिका त्यांची देखील. स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रो फॉलो थ्रू मध्ये फार चांगली फिल्डिंग. स्टॉप केला, उचलला आणि त्यानंतर फेकण्याचा प्रयत्न मात्र थोडासा आपण पाहू शकतो. इथे तो जो स्टंप होता त्यापासून थोडासा दूर वरून बॉल ट्रॅव्हल झाला, त्याला अनुषंगून ही मैदानावरती सिंगल ॲड होईल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल आणि फलकावरती धावा 16 पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावर. एका बॉलचा खेळ झाला. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती श्रीराम पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज किशोरला आपण पाहू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. ही थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, मी म्हणेल दिशाहीन नाही मात्र रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. एक असतं डिफेन्सिव्ह आणि एक असतं अटॅकिंग. ज्यावेळेस तुम्ही डिफेन्सिव्ह गोलंदाजी करता त्यावेळेस रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यावेळेस तुमचा एक धाडस असतो की तुम्ही बॅटरला शांत ठेवावं, त्यासाठी डॉट बॉल पर्सेंटेज. आणि एक अटॅकिंग, त्यामध्ये तुम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करता. इथे डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळते. पॉईंटचा खेळाडू झाली आहे त्याच्याकडून मिस्टेक आणि डीप पॉईंटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीपिश पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार. गुड स्ट्रोक बाय किशोर. त्यांना विजय भवा असा देखील आशीर्वाद मिळाला.
यावेळेस कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक जबरदस्त स्ट्रोक, बॅक टू बॅक सलगचा हा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज पोहोचेल ती म्हणजेच 25 या आकड्यावर. यावेळेस डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट अगदी मिरर दाखवलं बॉलला, स्ट्रेट बॅट आली ॲशनना बॉल जो मात्र धडकला आणि त्यानंतर थोडस डायव्हर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक देखील पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 27. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 13 4 बॉलमध्ये खर्च करत असताना गोलंदाज उमेश. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. वेल स्टॉप. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 28. शेवटचा बॉल असेल. 4 वर्ष मॅच आणि 4 वर्ष मॅच मध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की मिनिमम 50 रन्स तरी बनवणं गरजेचं आहे. एकदा 50 धावसंख्या झाली तर मात्र तुम्ही देखील सुटकेचा निश्वास घेऊ शकता आणि त्याच्या मागेच पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये अटॅकिंग बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. लॉंगॉनच्या दिशेला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. लॉंगॉन मध्ये मिस्टेक झाली थोडीशी आणि बघता बघता बॉल 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 निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हा असेल चौकार. नशिबाच्या 4. एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा खर्च झाल्यात एक्स्ट्रा. म्हणजे एक तर कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. दुसरी धाव घेत होते म्हणून पटकन आले. बॉल पण म्हटलं थांब, हम थोडीशी आपकी फिरकी लेते हैं. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पिंट्या यांच्या विरोधामध्ये. मात्र पहिल्या धावेचा प्रयत्न फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज किशोरच्या खेळीचा अंत, श्रीरामच्या खेळीचा अंत पाहायला मिळेल. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज मैदानाच्या बाहेर. श्रीराम पाठर आउट होतील. विकेटचं पतन झालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. हे जबरदस्त विकेट. थर्डमॅन मध्ये फिल्डर होते डिरेक्ट ऑन स्टंप आणि फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर होते. हे पंचांनी पाहिलं. त्वरित विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित पाटील. अभिजित यांच्या वतीने कशी कामगिरी असेल, कशी बॅटिंग असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. थोडंसं बॉल एक्स्ट्रा टॉस होतोय ज्यावेळेस पिंट्या बॉलिंग करतात. हा याम ॲक्शन त्यांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी मी म्हटलं की बॉल एक्स्ट्रा टॉस होतोय. तो एक्स्ट्रा टॉस थोडासा 3 ते 4 इंचाचा तो देखील तिथे थोडासा फलंदाजाला संभ्रमात टाकतोय. कटाक्ष टाकले जातात, क्वेश्चन मार्क टाकले जात आहेत. बॉल नाही, हे क्वेश्चन मार्क आहेत फलंदाजासमोर. यावेळेस देखील ऑन साईडला ब्लॉकहोलचा बॉल आणि त्या बॉलला टर्न केला. स्क्वेलेकचे फिल्डर जोपर्यंत बॉलला फेकतील तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 वर्ष मॅच मध्ये 50 धावा बनवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ. 3 बॉलचा खेळ झालाय म्हणजे अजून 16 धावांची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर तुम्हाला 50चा तो माइलस्टोन क्लिअर करायचा असेल तर यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हे जजमेंटल क्रिकेट आहे. जजमेंटल फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं. फार चांगलं जजमेंट की पाहिलं की ढलांवरून तो बॉल डायव्हर्ट होऊ शकतो. स्वतः थांबले, बॉलवरती लक्ष दिलं आणि अखेर
बॉल तो हातामध्ये विसावला गेला. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 36. 36 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पिंट्या जोशी. ऑन साईडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. बॉल खराब होता आणि त्या खराब बॉलचा खरपून समाचार घेण्यात आलाय. बॉल सीमारेषा पलीकडे आलेला दमदार चौकार. गुड स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकाराची मोहर. 4 धावेंच्या मदतीने धावफलक 40 आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र तिसरं मार्गस्थ. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगचे फिल्डर डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट करतील. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. विकेटचं पतन होतोय. धक्का मोठा बसलाय. अभिजित पाटील यांच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज अभिजित पाटील. बॅक टू दी पवेलियन. 3 षटकांची अखेर आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 40. शेवटचा आता षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. ओव्हर ब्रेक होतोय तोपर्यंत घेऊया एक डीजे वाला ब्रेक. का की अटॅकिंग इंटेंटने कामगिरी करतील. यॉकल यांची बॉल शॉर्टर वनचा वापर व्हेरिएशनचा यूज करण्यात येईल. हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटचं षटक. सतीश बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. खळडप्याचा बॉल ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती असेल. बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ज्या मात्र धावा 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 42. 42 या आकड्यावर. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 42 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सतीशच्या विरोधामध्ये आक्रमकतेने बॅटिंग करणं हे गरजेचं राहणार आहे. 55 पर्यंत तरी धावा पोहोचणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारची नवापाडा टीमची बॅटिंग आहे ती कमालीची आहे. खळडप्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे 43 या आकड्यावर. तिकडे आलेले आमच्या इकडे आहे ना, आयकॉन टुर्नामेंट होता ना, त्यामध्ये आयकॉन बनवून आणते. .43 ऑन द बोर्ड. हॅमर्ड केलाय लॉंगॉनच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर असतील पिंट्या. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 44 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 3 बॉल हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. सो चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय.
कमालीची गोलंदाजी आपल्याला सतीश यांच्या वतीने पाहायला मिळते. मागील षटकामध्ये धावा आल्या मात्र तरी देखील पेंड्याने फार चांगली गोलंदाजी केली. नो डाऊट ॲट ऑल. एखाद दोन बॉल जर वगळले तर चांगली गोलंदाजी झाली होती. अगदी तुम्ही 40+ क्रिकेट घेता त्यावेळेस लाईन आणि लेनवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं अवघड असतं. मात्र हेच क्रिकेट आहे. 40+ क्रिकेट जबरदस्त आपण पाहिलंय नेहमीच. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक तर मोठा मारलाय. फिल्डर डीप मध्ये असतील. बॉल निघून चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत हा जबरदस्त 6 धाब्यांसाठी सिक्सर. बॉल असेल. 51 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती वन्स अगेन. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न. बॅटशी नरेज. चला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चायनीज कट किंवा लेमन कट असं संबोधतो. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जे मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. 4था आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावरती. 53 धाब्यांचं लक्ष असेल टीम नवापाडा संघासमोर. चला वाडेकर 40+ संघ आणि खंबालपाडा 40+ संघ दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ खंबालपाडा 40+, दुसरीकडे संघ वाडेकर 40+. ची उपस्थिती दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वळणार आहोत पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला. वाडेकर विपक्ष खंबालपाडा अशी पुढील मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला वाडेकर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. खंबालपाडा टीमचे कॅप्टन विकी दादा. लवकरात लवकर टॉससाठी आपण त्वरित टॉस करणार आहोत आणि मॅचला देखील आता सुरुवात होणार आहे. 52 धावा फलकावरती. 53 धाब्यांचं लक्ष. 53 रन्स. 53 धावा चेज केल्या जातील की डिफेंड याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ फडकेपाडा. फडकेपाडाचा एक गुणवान आणि जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके अशोकजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. तुर्ताच आपण रामदासजी तांडेल साहेबांच्या शुभ असते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एकीकडे नवापाडा एकीकडे वाडेकर 40+ आणि दुसरीकडे खंबालपाडा 40+. या दोन्ही टीममध्ये आपण टॉस करतोय. नवापाडा संघाला 53 धाब्यांची गरज. 53 धावा या चेज केल्या जातील की डिफेंड धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया. आवाज ऐकूया या संपूर्ण परिसरामधील एक ख्यातनाम आणि नामवंत समालोचक अर्थातच अशोकजी पाटील सरांचा आवाज.
सर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मैदानामध्ये सुरू आहे. तर मात्र नाणेफेकीचा कोल झालाय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. वाडेकर विपक्ष खांबालपाडा संघाने नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतला आहे. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर खांबालपाडा संघाने म्हाताडी संघाला परास्त केलं, तर वाडेकर संघाने आडिवली संघाला परास्त केले. आडिवली संघासमोर 94 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. मात्र आता पाहायचं आपण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नवापाडा संघा समोर 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेले. ओपनर जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला फायटर जेट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला असेल पिंट्या जोशी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यावेळी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीची पाहिली राम पाटील. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं नियोजन संघाने भोपर संघाला मात्र लो स्कोर मध्ये थांबवलं आणि 45 धावा त्या संघाने सहजरित्या पूर्ण केल्या आणि राम पाटील त्या पहिल्या सामन्याचा सामन्यावरचा मानकरी ठरला होता. तोच गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक पहिला बॉल राम पवार समोर बॅटर आहे फायटर जेट ज्याला म्हटलं जातं असं आमचे बाळादादा बोराडे. पहिली धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने स्वतःच आणि संघाचं खातं देखील ओपन केले. आता मात्र स्ट्राईक एंडला पिंट्या जोशी. जबरदस्त फाईट इथे पाहायला मिळते मैदानामध्ये. ओ पहिलाच बॉल हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू तिथे सज्ज. चुकीचं शॉट सिलेक्शन मात्र स्वतःला गमावून बसलाय पिंट्या जोशी. OUT आउट. आवरता आला नाहीये मात्र स्वतःला गमावून बसलाय. तर वन डाऊनला येतोय उमेश जाधव. नवापाडा संघाचा हा एक घणाघात फलंदाज मात्र आता पाहायचं संघ अडचणीत आहे. दुसऱ्या क्रमांकावर बाळा बोराडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला उमेश जाधव. गोलंदाजी मार्को राम पवार पुन्हा एकदा सज्ज होईल आत्मविश्वासाने, कारण विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वास बळावला असेल. यावेळी मात्र पुन्हा हवेमध्ये लॉंग ऑफला आपण पाहतो देवानंद पाटील तिथे सज्ज होते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाकारलाय. स्वतः बाळा बोराडेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि नक्कीच आमचे नितीन आणि बाळासर बोराडेनं एक फायटर जेट म्हणून असे त्यांनी एक बाळा बोराडे फायटर जेट म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि त्याच नावाने त्यांचा नामोल्लेख सातत्याने आपण ऐकतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. सिंगल तर कंप्लीट झाली आहे मात्र चेंडू गॅदर करू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये सातत्याने मिसफिल्ड होतात आणि फलंदाज लगेच त्याचा फायदा घेत आहेत. मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीये, कारण चेंडू हातामध्ये ग्रीप होणं हे खूप गरजेचं आहे. उमेशसाठी हा खोलो टप्प्याचा चेंडू परफेक्ट इथे पाहायला मिळाला मात्र अभिजित तिथे होते. डावखुरे हाताचे खेळाडू चेंडू उचलतील मात्र येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. मी पहिल्याच बॉलवर उल्लेख केला होता राम पवारचा की
5 चेंडू झालेत. 1 to go. पॉवर प्लेचं षटकातला अंतिम शेवटचा बॉल. रामसाठी यावेळी मात्र दिशा दिली. गिरकी खाता चेंडू फेकून दिलाय. डीप स्क्वेअर क्लिअर करणारा हा 1 बाउन्स 4 रन. आता मात्र स्वतः देवानंद गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 4 षटकांची लढत, 53 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8च धावा स्कोअर बोर्डवर. आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता असताना मात्र देवानंद पाटीलच्या हातामध्ये चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर जवळजवळ 11 ते 12 पावलांचा हा रनअप घेत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे देवानंद पाटील. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आता 7 धावा. माफ करा, धावा फक्त 7 आहेत स्कोरबोर्डवर. थोडीशी मिस्टेक आम्ही दुरुस्त करतोय. अठरा बॉल 46 धावांची आवश्यकता. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर 8. आता मात्र 17 चेंडू 45 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण मात्र बदलत जाईल. चांगली सुरुवात. आता मात्र पंच जसं सोरखादे आम्हाला कॉल देतात, हा वाईट बॉल. अवांतर धावा इथे स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. म्हटलं जातं की वाईट गेन ना करे न करणे दे. वाईट चेंडू तुम्ही फेकू नका, कारण विपक्ष संघाला एक चेंडू खेळण्यासाठी मात्र एक्स्ट्रा मिळत असतो. इथे मात्र पाहायचंय झाडू शॉट होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता उमेश जाधवने. मात्र ह्या फटक्यांच्या सिलेक्शनसाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. चेंडूवर नजर परफेक्ट ठेवावी लागते. त्यावेळी तुम्ही मात्र अशा प्रकारचे फटके सहज खेळू शकता. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे. वेगाने पुढे सरकलेत. मात्र पाहायचंय थोडासा दूर चेंडू लँड झालाय. मात्र तितक्याच वेगाने बॅकअप देखील चांगला पाहायला मिळतील त्या 2 धावा. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल ती 11. अजूनही आपण विचार करता 42 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 15. इथे मात्र पाहायचंय उंची जास्त, लांबी देखील मिळेल. मोठा फटका आणि धाव्या देखील मिळतील मोठ्या षटकार. मात्र नक्कीच धावसंख्येला उच्चांक देईल. मात्र उमेश जाधवचा आत्मविश्वास देखील वाढला असेल आणि त्याच आत्मविश्वासाने पुढच्या बॉलसाठी सामोरा जातोय गोलंदाज. मात्र पुन्हा देवानंद कमबॅक करेल का? यावेळी मात्र कोलोटापाचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. येतो हा डॉट बॉल.
प्रत्येक बॉलवर समीकरण असेल, बदलत असेल. निळजे ब संघ 2022चा हा रनरअप संघ ठरला होता. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सज्ज रामनाथ पहा स्वतः नाराज आहेत, कारण रनअप थोडा कमी पाहायला मिळाला आणि मात्र धावतच्या स्वरूपामध्ये बाळा बोराडे आउट. दोन षटकाचा खेळ संपूर्ण झाला. धावसंख्या 18. आता मात्र 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. समीकरण बदलत चाललंय. 12-35 समीकरण असेल गोलंदाजी मार्कवर. जयेश जयेश पाटील तो याचा आहे. मला दा याला मात्र कार्पेटच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, थोडेसे फंबल जरूर झाले. सेकंडचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. सतीश आणि दुसऱ्या बाजूला उमेश जाधव. एकेका धावेसाठीचा संघर्ष इथे सुरू झालाय, तर धावा रोखण्यासाठी देखील संघर्ष. म्हणजे हा सामना संघर्षाने भरलेला पाहायला मिळेल. एका बाजूला अस्तित्वाची लढाई, तर दुसऱ्या बाजूला वर्चस्व गाजवण्यासाठीची ही लढाई. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात नाहीये. श्रीनाथ पुढे सरकलाय. रामनाथ होते, माफ करा. धावसंख्या 21. समीकरण आता मात्र 10 चेंडू 32 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सलीम मिड ऑफला ठट्याल सर्कलच्या अगदी लगत चेंडू हा उचलला गेलाय. तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. धावसंख्या 22. अजूनही 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. आता मात्र निलजे हनुमान निलजे बसंघ कुठेतरी सामन्यावर पकड मजबूत करताना दिसतोय. तो दुसऱ्या बाजूला सतीश मात्रला मोठा फटका खेळावा लागेल. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार हा बॉल. पंच मंथन माळी मात्र कॉल देतात. वाईट बॉल. अवांतर धावसंख्यात भर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23-29 समीकरण आता मात्र पाहायला मिळते. थोडंसं आपण पाहिलं तर लॉंग ऑफला थोडासा वाईड इशला सरकवलं जातोय. आपण पाहतोय अभिजित तिथे सज्ज आहेत. यावेळी मात्र सरळ खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला मात्र रामने हा चेंडू अडवलाय आणि आपल्या संघासाठी मात्र 2 धावा जरूर वाचवल्यात. मात्र या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकलाय. तो 25. समीकरण 8-28. 8 चेंडू 28 धावा. अजूनही सामना बॅलन्स आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पकड मजबूत करताना जे हनुमान निलजे ब संघाला आपण पाहतोय. कारण 2022 हा संघ या स्पर्धेमध्ये रनरअप ठरला होता. मात्र 2 ते 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मात्र पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरलाय. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. इथे पाहायचंय चांगला झेल टीपला गेलाय आणि बॅटर आउट. सतीश मात्र मैदानाच्या बाहेर.
संदीप म्हात्रे, सतीश बाद झाला त्यानंतर संदीप मैदानात दाखल झालाय. आता समीकरण असेल 7/28 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज जयेश, ओहो चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फंबल होतात. देवानंदने चूक केली आहे आणि शेवटच्या क्षणाला पाहायचंय चेंडू हा अडवलाय की नाही. चला हरेशने चौकार येतो हा. समीकरण 6/24 धावा. हॅलो 6/24 समीकरण शिल्लक असेल. श्रीराम पाटील गोलंदाज सज्ज झालाय. आता मात्र पाहायचं निर्णायक षटक असेल. 24 धावा चेस केल्या जातील की श्रीराम मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल. 2022चा तो दिवस आज देखील आठवतोय याच मैदानामध्ये, याच खेळपट्टीवर. मात्र आता काळ आणि वेळ वेगळी आहे, मात्र ती आठवण पुन्हा एकदा जागृत करून देईल का. श्रीराम 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. समोर उमेश, यामध्ये पहिलाच खरा बॉल. ओहो काय घडलं पहा. इथे मी एकच म्हणेन, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं दुपटनं, जलही सुटलाय, येतोय चौकार. जाधवने हा खेळलेला फटका मात्र चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक देखील तिथे सज्ज होतं, मात्र झेल टिपू शकले नाहीये. आता समीकरण 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. संघर्षाने भरलेला हा सामना, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा सामना, अस्तित्वाची लढाई, कीर्तिमान राखण्यासाठीची असलेली धडपड. मात्र जिंकेल तो क्रिकेट. मात्र पाहायचं कोणता संघ कोणावर हवी होईल, फलंदाज उमेश जाधव की श्रीराम पाटील. मात्र संघर्षाने भरलेला हा सामना पाहायचंय कोण कोणावर हवी होईल, गोलंदाज की फलंदाज. चला वेळ कमी घ्या. 5 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. चेंडू शिल्लक 5, धावा हव्यात 20, अजूनही 5 बाउंड्रीज हव्यात. मात्र पाहायचंय ती क्षमता, ती गुणवत्ता, ती ताकद, ती जिद्द आणि ती चिकाटी उमेश जाधव मध्ये ठासून भरलेली आहे. तो दुसऱ्या बाजूला श्रीराम पवार, याच्याकडे अनुभवाचं गाठोड आहे. मात्र त्या अनुभवाच्या गाठोड्यातनं फेकलेला हा बॉल, ओहो इथे मात्र पाहायचंय अनुभव जिंकला की जिद्द, चिकाटी आणि ताकद जिंकली. येतो हा लागोपाठचा दुसरा चौकार.
चला सामना सुरू करा, वेळ कमी घ्या आपण, कारण अजून आपल्याला पाहिलं तर 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ कमी घ्या आपण. कारण बरोबर आपण पाहिलं तर आता घड्याळामध्ये वाजले 3:08. पाहूया आता मात्र पाहायचंय फलंदाज की गोलंदाज. पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि इथे पाहायचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. देवानंद होते मला वाटतं तिथे, यस देवानंद होते, मात्र स्ट्राईक पहा संदीप म्हात्रेकडे स्ट्राईक. तीन 15. आता मात्र चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. मॅच बॉल येतोय, थोडासा कानमंत्र दिला जातोय, फटका कुठे खेळायचा आहे तुला सांगितलं जाते. तर हाच संघर्ष आहे, जिंकण्यासाठीचा संघर्ष हा. कोणताही संघ सामना सोडण्यासाठी तयार नाहीये, अस्तित्व टिकवण्यासाठीचा ही लढत. ओहो इथं पुन्हा एकदा आता मात्र पाहायचंय थोडासा स्लो चेंडू जातोय, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता फील्ड तिथे सजवली गेली, कारण देवानंदला तिथे सज्ज केले गेले. आता समीकरण बदलेल, 2 चेंडू 14 धावा. आता कमबॅक केले, पहिले 2 चेंडू फलंदाजाचे राहिले, तर त्या पुढचे 2 चेंडू गोलंदाजाचे राहिलेत. मात्र आता समोर उमेश जाधव. ओहो पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी देखील तेवढीच जास्त पाहायला मिळतोय आणि यष्टी हिट विकेट घेतोय. बॅटर काय घडलं मैदानामध्ये पहा, सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र कालाने घात केलाय उमेश जाधवचा. बॅटर आऊट. तो किशोर पाटील ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच किशोर पाटील. चला लगेच वाडेकर आणि खंबालपाडा संघाने टॉस जिंकलाय, लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, तर आपण लगेच तो निर्णय अंमलात देखील आणा.